हरिद्वारच्या धर्तीवर रामकुंडावर गोदा आरतीला सरकारनं मान्यता दिली असली आणि येत्या 19 फेब्रुवारीपासून गोदा आरतीला प्रारंभ होणार असला तरी पुरोहित संघानं मात्र या गोदा आरतीच्या नियोजनासाठी जी प्रस्तावित समिती आहे तिला विरोध केलेला आहे। आपल्यासोबत पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल आहेत। गुरुजी, नेमका का विरोध आहे आपला? आपण का म्हणता आहात की या समितीला आपला विरोध आहे? गंगा गोदावरी माता की जय। ही जी आरती आहे ही आरती गंगा गोदावरीचे पुरोहित संघ हा वंशम परंपरेने करीत आलेला आहे। दररोज संध्याकाळी 7 वाजता गोदावरीची आरती ही पुरोहित संघ परंपरेने करतो आहे। त्याचबरोबर तिन्ही त्रिकाळच्या पूजा, वर्षभरातले सर्व उत्सव, सिंहस्थाच्या तारखा काढण्यापासून ध्वजारोहणापासून ध्वजावतरणापर्यंत इतर सर्व कार्यक्रम 12 महिने पुरोहित संघ तिथलं सगळं धार्मिक नियोजन करीत असतो आणि याला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा असतो, सर्व आखाड्यांचा पाठिंबा असतो आणि पुरोहित संघाच्या पुढे कुणीही सुद्धा बोलत नाही आणि पुरोहित संघसुद्धा त्या ठिकाणचा जो शास्त्र आहे, जी परंपरा आहे त्याच्या अनुसार सगळं शास्त्रीय यांनी पद्धतीने करीत असतो। आज ती जी आरती आहे ती हरिद्वार आणि बनारसच्या धर्तीवर भव्य दिव्य व्हावी म्हणून पुरोहित संघाने मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा केला की बुवा जर पुरोहित संघाला मंत्रालयाने जर आर्थिक पाठबळ चांगलं दिलं तर आम्हाला त्या ठिकाणचे जे अर्चक आहेत, आरती करणारे आहेत, त्यांच्याबरोबर 2 उपसहाय्यक आहे आणि पूजेला लागणारं जे साहित्य आहे त्या सर्वांचं नियोजन करायला आम्हाला एक चांगलं पाठबळ मिळेल आणि आम्ही आणखीन मोठी भव्य दिव्य आरती करू शकतो। आजसुद्धा आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च करून गाईच्या तुपासहित सर्व 11 ताटं आरतीचे करत आहे। तर हे सर्व झाल्यावर मंत्रालयामध्ये ते पास झालं। पास झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं नियोजन पुरोहित संघाने केलं। आज मोठमोठे प्रख्यात गायक आहे महेश काळे, त्यांची भेट घेतली, त्यांना सांगितलं आम्ही, त्यांनी तयारी दाखवली की बा चांगली आरती आपण करू व्यवस्थिशीर। मग असं करत असताना मध्येच कुणीतरी येतं आणि मध्येच ती समितीच्या नावाखाली तिथे आपलं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करतं आणि त्याच्यावर आपले स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी हे करणं आहे हे आम्हाला पटत नाही। म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी सांगितलं की पुरोहित संघाची ही परंपरा आहे, पुरोहित संघ त्या ठिकाणी सगळं 12 महिन्याचे कार्य करतं, तर पुरोहित संघाला तुम्ही प्राधान्य देऊन पुरोहित संघ सर्वांना बरोबर घेईल, साधू संत महंत त्याचबरोबर नाशिकमधील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत या सर्वांना भक्तजनांना बरोबर घेऊन त्या आरतीचं नियोजन करील असं आम्ही काल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। कोणीही वैयक्तिक एक मंडळाचे, आपल्याच मंडळाचे मित्रमंडळींना गोळा करायचं, याला म्हणायचं तू अध्यक्ष, याला म्हणायचं तू सेक्रेटरी आणि त्यांनी आपली हे करून तिथे वर्चस्व एक स्थापित करून काहीतरी करणं हे आम्हाला पटत नाही। म्हणून पुरोहित संघाने त्याला विरोध केलेला आहे। पुरोहित संघ संपूर्ण सर्व करील, शासनाने पुरोहित संघाला मदत करावी। महाराज, आखाडा परिषदेचे किंवा आखाड्याचे जे साधू म्हणत आहेत त्यांचासुद्धा याला विरोध आहे, नेमकं काय कारण आहे? मैं सर्वप्रथम धन्यवाद देता हूं। जो काशी में और हरिद्वार में जैसे आरती होता है, नासिक की आरती करने के लिए माननीय मंत्री महोदय जो काम की है, तो मैं सर्वप्रथम ये कहूँगा जो लिस्ट हम देखे है उसमें 25 लोगों की लिस्ट में बना गया है, जो सदस्य बनाया गया, मेंबर बना गया है। तो नासिक की कुंभ मेला 12 साल में होता है। आखाड़ा परिषद और स्थानिक साधु संत और प्लस पुरोहित संघ हम लोग मिलकर पूरा कार्यक्रम के नियोजन करते हैं प्रशासन के साथ में। लेकिन आज गोदा माई की आरती होने जा रहा है और उसकी प्रशासन को निधि दे रहा है, तो वो जो समिति बना गया हमारे स्थानिक आखड़ा की, स्थानिक साधु संत की एक भी नाम नहीं है। मैं सर्वप्रथम इसके मैं विरोध करता हूँ। कम से कम स्थानिक साधु संत, स्थानिक पुरोहित संघ को सामने रखते हुए माननीय मंत्री महोदय कहीं ये मीटिंग रखते थे तो कम से कम स्थानिक साधु संत की तो कम से कम मर्यादा होता था। एक साधु की भी नाम उसमें नहीं है। माननीय कलेक्टर साहब को एक निवेदन भी दे के आया था 6 महीना पहले, ये जो नियोजन होने जा रहा है उसमें स्थानिक साधु संत की एक नाम रखा जाए, तो आज तक उसमें कोई विचार हुआ है। इसलिए हम ये कहते हैं, मांग करते हैं स्थानिक साधु संत के हिसाब से, आखाड़ा परिषद के हिसाब से कहीं ना कहीं एक नहीं 2 सदस्य को उन्हें रखना चाहिए। लेकिन जो 25 सदस्य उसमें बना गया, एक भी साधु संत किसी के नाम नहीं, किसी इस्कन संस्था की किसी रखा, हमारा किसी कोई विरोध नहीं। लेकिन हमारे जो मांग है स्थानिक साधु संत के हिसाब से आखाड़ा परिषद की स्थानिक साधु संत को रखना चाहिए। आप तुमच्याकडे जे काही पत्र आहे त्या पत्रामध्ये कुठेतरी या सगळ्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होतोय, शासन स्तरावर कुठेतरी दिशाभूल केली जाते का पुरोहित संघाची?
आता आपण बघताय की रोज 7 वाजता इथे पुरोहित संघातर्फे आरती होती आणि ती धूमधडाक्यात होती. तर आता याला कुठेतरी मूर्त स्वरूप यावं म्हणून पाठपुरावा पुरोहित संघाकडूनच जवळपास मंत्री रावल असतानापासून आपण हा फॉलोअप करतोय आणि याला कुठेतरी मूर्त स्वरूप येत असताना समितीच्या नावाखाली घाट घातला गेला आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून काही जण वरती हे भ्रम पसरवत आहे की पुरोहित संघाच्या बद्दल किंवा काही गोष्टींबद्दल. त्याच्यामध्ये पुरोहित संघ हा पूर्णपणे अनभिज्ञ आहे, म्हणजे या पुरोहित संघाला पूर्णपणे विश्वासात घेतलं नाही आहे. तर आम्ही काल सुधीर भाऊंना पण सत्य परिस्थिती सांगितली आहे आणि पुढचं सगळं नियोजन करताना पुरोहित संघाची जी आरती आहे तीच आपण कशी मोठी करू. या ठिकाणी 2 आरत्या न होता पुरोहित संघाचीच आरती आज आम्ही आरती करतोच आहे. आता आपल्याला अजून याच्या व्यतिरिक्त 5 पुरोहित आणखीन किंवा 5 आरती करण्याचे ठेवायचे, मग त्याच्यासाठी समिती कशाला पाहिजे. समितीने आपल्याबरोबर आला, आपल्याबरोबर यांनी काम केलं तर आपला त्याला विरोध नाही आहे, पण याच्यासाठी वेगळी समिती करायची आणि पुरोहित संघाला चॅलेंज करायचं हा विषय कुठेतरी न पटणार आहे. त्यामुळे पूर्णपणे आम्हाला या समितीला विरोध आहे. पुरोहित संघाची आरती हीच सगळ्यांनी मोठी करावी आणि सर्व जनभावना त्याच मागे आहे. आपण बघतोय की या ठिकाणी पुरोहित संघ असेल, आखाडा परिषद असेल, यांनी या प्रस्तावित समितीला विरोध केलेला आहे. पुरोहित संघाच्या वतीनं वर्षानुवर्ष जी आरती या ठिकाणी रामकुंडावर होतीये, जी गोदा आरती होतीये, तिलाच भव्य स्वरूप या माध्यमातून दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्यांशी चर्चा करून एकमत करून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय आणि त्यामुळे आता मंत्री महोदयांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळावं अशी अपेक्षा नाशिकच्या पुरोहित संघ आणि नाशिककरांची देखील आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.